आणि सुरुवातीलाच बीडमधनं अत्यंत महत्त्वाची बातमी। वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। केज न्यायालयामध्ये ही जामीन अर्जावरची सुनावणी पार पडेल। 2 कोटींच्या खंडणी प्रकरणी कराड न्यायालयीन कोठडीत आहे। जामिनाला एसआयटीचा विरोध आहे। पुरावा नष्ट करण्याची भीती व्यक्त केली जाते। वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडेल। केज न्यायालयामध्ये दुपारी ही सुनावणी होणार आहे। स्वानंद पाटील आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। स्वानंद, आज बीडमध्ये काय काय घडामोडी घडतील? वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। ऋतुजा, नक्कीच आपण बघितलं तर आज बीडमध्ये दोन प्रकारच्या सुनावण्या होणार आहेत। एक म्हणजे वाल्मिक कराड याच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर सुनावणी ही केज येथे होणार आहे। तसेच विष्णू चाटे आहे याचा देखील सुनावणी जी आहे खंडणी प्रकरणातील जामीन अर्जाची ती देखील या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर बीडमध्ये जे उरलेले 6 आरोपी आहेत जे की अटकेत आहेत, यामध्ये जर बघितलं आपण तर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे हे जे आहेत यांच्यासह प्रतीक घुले, महेश केदार आणि जयराम साठे यांना कोर्टात हजर करण्यात आलेले येणार आहे आज। आणि त्याच अनुषंगाने आज ज्या दिवसभरातल्या घडामोडी त्या महत्त्वाच्या असणार आहेत। पण याआधी आपण जे बघूयात की वाल्मिक कराड याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे, कारण याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। विशेष करून या जामीन अर्जावर आधीच सीआयडीने जो आक्षेप नोंदवला आहे की जर वाल्मिक कराडला या प्रकरणात जामीन झाला तर तपासणी प्रभावित होऊ शकते। या ज्या प्रकारची चौकशी चालू आहे ही प्रभावित होऊ शकते। त्याचबरोबर पुराव्यांसोबतही छेडछाड होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे। आणि याच अनुषंगाने जी जामिनाची जी सुनावणी आहे केज न्यायालयातली ती अत्यंत महत्वाची असणार आहे, कारण जे अमेरिका कनेक्शन सिम कार्डचा जो विषय आलाय ते देखील या संपूर्ण प्रकरणासाठी महत्वाचं असणार आहे। त्याबरोबर आणखी काही कनेक्शन अमेरिकेत आहेत का याची देखील माहिती सीआयडीला कदाचित घ्यायची असेल। त्यामुळे सीआयडीने या संपूर्ण जे हे प्रकरण आहे यावर जामीन देऊ नका असं आधीच जे केज कोर्टात एक अर्ज दाखल केलेला आहे। आणि त्याच अनुषंगाने आज केज न्यायालयात काय सुनावणी होते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्याचबरोबर बीडमध्ये बघितलं तर मोक्का लागल्यामुळे आता ही जी सुनावणी आहे या 6 आरोपींची ही सुनावणी आता बीडमध्ये होणार आहे, कारण हे 6 आरोपी हे जे घुले, सोनवणे आणि सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर यांच्यावर मोका देखील लागला होता। या सगळ्यांवरच आज त्याच अनुषंगाने बीड येथे सुनावणी होणार आहे। आणि या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण जो घुले आहे या संपूर्ण प्रकरणातला मुख्य आरोपी आहे। त्यामुळे सीआयडीच्या मागणीचा कशा पद्धतीने कोर्ट विचार करतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। स्वानंद, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।